नामे शिव पुरातन तेथे परशुरामे मारियेला बाण महतग्रामीच्या त्या शक्तिदैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम 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 हेचे व्हावे माझे हे भावे माझे आस व्हावे माझे आस हे भावे माझे आस जन्मो जन्मी तुझा दास
जन्म जन्मे तुझा पंढरीचा वार करी पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी पंढरीचा वार करे वारे चुकोने दे हरी वारे चुकोने ओ वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे संता संगे सर्व काळ संता संगे सर्व काळ संता संगे सर्व काळ संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ ओ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी वार रे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान मागे हे ते दान तुका मागे हे ते दान मागे हे दान तुका मागे हे दान तुका मागे हे दान तुका मागे हे दान पंढरीचा वार करी पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हो वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे वारे चुकोने दे हरे हो पार कुमाई पार हे हो पार कुमाई पार हरे जय पार कुमाई पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमंत संत आदिशक्ती मुक्ताबाई विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु दादा महाराज की जय विठ्ठल शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी संता संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी विठ्ठल विठ्ठल हा
ध्यास जन्मोजन्मी तुझा दास श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मते होईल मंदा हे न घडता मते होईल म्हणता येईल घडता होईल म्हणता येईल घडता श्री गुरु विठ्ठल भावे वंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा दाखविते ओ परमानंदा दाखवशे निज परमानंदा दाखवशे निज प्रणिलाभं जगणिपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदनं गंधनेत्रं सदैव धवालासं विठ्ठलं चिन्तयामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता धन्य महाराज अलंकापुर निवासी साष्टांगतयासी दंडवत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र यजननी देवाचे धर्मसेतुपालकं त्वधर्मार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुषमदायकं विभुं स्वर्णवर्ण शेषपाश शोभिताभिमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं नररंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्ताशी आपुलिया नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाहिरे वरी देती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो ओ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नकारावा अभेदू सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा हेच भावे माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास प्रस्तुत भगवत चरणारिवंद सेवा समर्पण करण्याकरता निवडलेला अभंग संत श्रोमणी जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत साधू महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी राजांचे गुरुजी देवमान्य संत संत मान्य संत विश्वमान्य संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील मागणी या प्रकरणातील 4 चरणाचा 4 कडव्याचा सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहारार्थ बोलायचं झालं सर्वांना श्रुत आहे सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सप्ताची चर्चा आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ बऱ्याच देशामध्ये या सप्ताहाचं प्रक्षेपण आहे आउट ऑफ कंट्रीत सुद्धा काही आमची रिलेशन पाहतात ते आम्ही कुठे येत रोज देवाला लाजवेल असा सप्ताह तुमचा आहे.
स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातला हा सप्ताह आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं 120 वर्षापूर्वी त्या कालखंडामध्ये कॉलरा नावाची बिमारी आली होती. त्याच्या आधीचा तुमचा सप्ताह आहे. 121 वर्ष आहे ना. गाव पुण्यवान, तुम्ही पुण्यवान, आणि गावाला पुण्यवान बनवणारे आमचे दादाश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊराव महाराज. साधू ज्या वेळेला गावात जन्माला येतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावाचं नाव नेत नसतो. ही स्तुती नाही, वस्तुस्थिती सांगावी लागते त्या ठिकाणी. नाही तर ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आणि दादांचा वारसा घेऊन आमच्या हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे आहात गावातली मंडळी, सगळ्या पद्धतीनं. हो, अर्थार्जनातून असू द्या, सगळ्या कायिक वाचिक मानसिक सगळ्या तिघी तत्वातून तुम्ही हा गावाचा सप्ताह एक तुम्ही उत्सव केला आजच्या दिवशी. तुमच्या दिंडीचे फोटो मी पाहिले तर गावातला हा सप्ताह नाही, हा उत्सव आहे, तुमचा उत्सव. आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आपण सगळे जमलात आणि माझ्या वाट्याला आलेली मागणीची सेवा आहे. अन्नदात्यांचे, नाश्ता देणाऱ्यांचे, चहा देणाऱ्यांचे मनस्वी आभार. कारण मला आज मागणी मागायची म्हणून सगळ्यांचे आभार मानावं लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात हरिभक्तीपरायण आमचे मिलिंद महाराज असतील, रवींद्र महाराज असतील, मिलिंद महाराज, आणि हे आमच्या गुरुकुलातली मंडळी आहे सगळी. श्रद्धे हरिभक्तीपरायण, मृदंग सम्राट, मृदंग सेवक, मृदंग नाही म्हटलं तर चालेल का भाऊ, पखवाज सेवक, पहिलं नाव पखवाज आहे. श्रद्धे सचिन महाराज. मी त्या वारकरी संस्थेचं स्टेटस ठेवलं होतं, 2 दिवस ठेवलं होतं. प्रचार आणि प्रसाराकरता आमच्या माणसांना मोठं करावं एवढंच आमची अपेक्षा असते, बाकी काही नाही. मी सांगू, एक वाक्य वापरून जातो या विद्यार्थ्यांकरता, आमच्या गुरुकुलातल्या मुलांकरता एकच वाक्य वापरतो. हे IAS होतील का नाही माहित नाही मला, हे उच्च पदावर जातील का नाही हे माहित नाही मला, पण 1000% गॅरंटीने सांगतो ते आई बापाला विसरणार नाही. हे आमच्या गुरुकुलाची ताकद आहे. एवढीच त्यांची मी शाश्वती देईन तुम्हाला, बस. हो, ताकद आहे. हो. आणि हा जो सोहळा आहे त्या ठिकाणी स्वर्गातल्या देव लोकांनी लाजावं. पहा त्या लेझिम खेळणाऱ्या मुली, कारण भारतीय ती फार मोठी ताकद आहे. हो, स्त्री शक्तीची फार मोठी ताकद आहे. तुमची ताकद फार मोठी आहे. तुमच्या ताकदीवर बोलतो मी थोडस. पण भारतीय नारीची ताकद, पाश्चात्य नाही. भारतीय नारीचीच ताकद आहे, पाश्चात्य नाही. पाश्चात्य नारी ज्या ज्या वेळेला भारतात आली त्या त्या वेळेला भारताला वाईट दिवस भोगावे लागले. विठ्ठल पाश्चात्य नारीची उंची फार मोठी आहे. पाश्चात्य नारीमुळे आज माणसं जिवंत आहे. हे म्हटलं तर वावगं म्हणणार नाही. एक वाक्य वापरून जाईल. पतीने केलेलं पुण्य पत्नीला मिळत नाही, पण पत्नीने केलेल्या पुण्यावर पती जिवंत राहतो. आता काही काही म्हातारे लोक असे याच्यासारखे पाहतात माझ्याकडे. महाराज चुकीचं बोलले, बरोबर बाबा. कारण हा भ्रम लोकांमध्ये घातलेला आहे. पहिल्यापासून हा भ्रम आहे. स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळावं, तिने बाहेर निघूच नाही. सगळी याची जागिरी. पहिल्यांदा आईबापाच्या ताब्यात राहावं, नवऱ्याच्या ताब्यात जावं, तिथून मुलांच्या ताब्यात राहावं. तिने स्वातंत्र्यात काहीच वागू नये. हो. आणि आमच्याही जुन्या लोकांनी असंच करून ठेवलं की हे नवऱ्याने केलेलं पुण्य अर्ध बायकोला भेटतं. असंच ना ए जुने म्हातारे लोक, तुमच्याकरता बोलतोय मी. हा तुमचा खोटारडेपणा मला उघडा करायचा आहे. विठ्ठल
धर्मसिंधूमध्ये फक्त बायको ते डाव्या हाताला असते त्यावेळेलाच तेवढं पुण्य बस, बाकी पुन्हा नाही. मी त्याचा पुरावाही देतो. पण काय झालं, आमची संस्कृतीच तशी आहे. एकानं लावलं की चाललं ते त्या ठिकाणी. नवऱ्यानं केलेलं पुण्य कधीच बाईला मिळालं नाही. तुमच्याकडे उदाहरण असेल तर कीर्तनानंतर मला भेटा, दाखवा एखादं उदाहरण पुराणातलं. एखाद्या ऋषीनं तपश्चर्या केली आणि त्याच्या बायकोचा उद्धार केला. एखाद्या देवानं तपश्चर्या केली त्याच्या बायकोचा उद्धार केला. एखाद्या राक्षसानं तपश्चर्या केली त्याच्या बायकोचा उद्धार केला. असं कोणत्याही पुराणामध्ये उदाहरण पाहायला मिळणार नाही. हो, माझा या गादीवरचा 42 वर्षाचा अनुभव आहे. विठ्ठल मी 42 वर्षापासून समाजाच्या समोर आहे. वासुदेव महाराज यावर्षी 500 भागवत पूर्ण झाली म्हणून अयोध्येला 500 कथा केल्या. 500वी कथेचा समारोप केला. अतिशयोक्त होईल एक वाक्य सांगेन तुम्हाला. मी कोरोनाच्या काळामध्ये 13 पुराण डोळ्याखालून काढली. किती पुराण? हा, कोरोनाचे फार मोठे उपकार झाले माझ्यावर. आळंदीतून निघाल्यानंतर अभ्यास करायला वेळच मिळाला नाही. बरं झालं ती बिमारी आली म्हणून वेळ मिळाला. हो, वेळ मिळाला. वारी नाही चुकली. हो, फार तर 2 वर्ष पायी चाललो नाही, पण जितका पायी चालत होतो तितका रोज घरी चालत होतो. पण मुक्ताबाईचा लाडका आहे म्हणून 2 वर्षाला दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. कोरोनात सुद्धा आई साहेबांनी स्वीकारलं मला. दुपारी 12 वाजता मंदिरातच मी एकटा. तो पुजारी इतक्या लांब राहायचा मायापासून फारच दूर. खरं तो रोगच तसा होता. आजची म्हटलं का कसं होत. हा, अजून तशी बिमारी येणार आहे, ध्यानात ठेवजा. या 6 वर्षामध्ये या घडामोडी फार मोठ्या होणार आहे. लिहून घ्या, रेकॉर्डिंग चालू आहे तसं. म्हणून 6 वर्षात जो वाचेल तोच वाचेल. विठ्ठल या 7 दिवसामध्ये मागे प्राणप्रतिष्ठा झालेल्या त्या सोहळ्यामध्ये जितका वेळ तुम्ही या धर्ममंडपात येतात तेवढाच तुमचा सातबारा आहे. तितका सातबारा आहे तुमचा. बस तुम्ही संसार कितीच करा भराभर, संसारात कितीच चाला भराभर, दोन्ही पाय बराबर आहे. शेवटी मुर्द्याच्या डोक्याला 1 रुपया लावावा लागतो. मुर्द्यावर पैसे फेकावे लागतात. फेकतं का नाही इकडे? जुन्या काळात खूप पैसे फेकायचे. मुर्द उचललं पैसे फेकायचे. माझ्याबरोबर डॉक्टर कशाळकर बरोबर होते आमचे गुरुजी. मी गुरुजींना सहज म्हटलं गुरुजी, या मुर्द्याच्या अंगावर मुद्रांकन आणणं उधळणं त्याचा मुद्रांकन आणण्याचा अपमान आहे. आमचे गुरुजी मला म्हणायचे, पाटील यानं जन्मभर काहीच केलं नाही. कथा नाही, कीर्तन नाही, सत्संग नाही, तीर्थयात्रा नाही. रात्री पैसा, दिवसा पैसा, हाय पैसा, हाय पैसा. हा पैसा करता करता मेला म्हणून लोक मेल्यावर सांगतात याच्याच करता मेला, घे पैसे. लोक मेल्यावर धावतात. आणि महिला मंडळ तुमची क्रांती फार मोठी आहे. मुर्द उचललं आपलाच पदर घेतात आणि त्याला म्हणतात शिलक लवकर. तुमची क्रांती फार मोठी आहे. तुमचं कार्य मोठं आहे. कारण मला विनोद येत नाही, माफ करायचं थोडंसं, मला येत नाही. तो कुठून तरी आणावा लागतो. हो, आणि तुमच्या आपल्या या सप्ताहामध्ये महाराष्ट्राचे दिग्गज कीर्तनकार येऊन गेली. हो, आणि माझ्याकडे आज मागणीचा दिवस आहे. दिग्गज त्यात प्रबोधनकार होते, पण कीर्तनकार प्रबोधनकार नसतो. एक वाक्य ध्यानात ठेवा माझं. कीर्तनकार प्रबोधनकार नसतो. कदाचित तो समाज सुधारक सुद्धा नसतो. जो कीर्तनकार प्रबोधनकार म्हणतो हा त्याचा गैरसमज आहे. गैरसमज. कीर्तनकारानं लोक सुधारले असती तर कोपल्यातली दुकानं आमच्या छातीवर रोडवर आलीच नसती. विठ्ठल आम्ही तुम्हाला सुधारवण्याकरता नाही राजा, तुमच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याकरता कीर्तन आहे. 4 वेद 6 शास्त्र उपनिषद संत साहित्याचे विचार मांडण्याकरता तुमच्या पुढे आम्ही येत असतो. तसा आज आमच्या महाराजांच्या स्टेटसला माझा एक फोटो काढून ते एक क्लिप टाकली आहे यूट्यूबची. हो, आणि मी जाहीर सांगत असतो त्या ठिकाणी. हो, अल्ला न मानणारा मुसलमान अजून जन्माला आला नाही.
येशूला न मानणारा ख्रिश्चन अजून जन्माला आला नाही. नानक गुरुजींना, गुरु नानकांना न मानणारा शीख अजून जन्माला आला नाही. हो. आमचे कितीतरी नालायक असे किती देव मानत नाही. विठ्ठल विठ्ठल. नालायक शिवी नाही आहे, जो लायक नसतो तो नाही लागे. मुसलमानाचा 10 वर्षाचा पोरगा नमाज पडतो, डोक्यात टोपी घालतो. श्रीमंत मुसलमान 5 वेळा नमाज अदा करतो. मध्यम मुसलमान 3 वेळा मस्जिदीत जात असतो. भंगार विकणारा 1 वेळा तरी त्यांच्या प्रार्थनेचं चिंतन करत असतो. आमचं काय चाललंय? आमचं काय? इथे बसल्यावर किती लोकांच्या घरामध्ये गीता आहेत, ज्ञानेश्वरी आहे, गाथा. किती लोकांच्या घरात भागवत आहे, किती लोकांचा हनुमान चालीसा पाठ आहे, किती लोकांची रामरक्षा पाठ आहे, किती लोकांचा गीतेचा एखादा श्लोक पाठ आहे. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, देवीच्या मंडळाच्या अध्यक्षाला देवीची आरती येत नाही. हे लांब राहिलं बाकीचं. विठ्ठल अरे 10 वर्षाचा मुसलमान जर टोपी घालून जातो तर आमच्या डोक्याला कुंकू हळद बुक्का लावायचा आम्हाला लाज वाटते आहे, शेंडी ठेवायची लाज वाटते आहे. अरे आम्ही 12-6 आमच्या बापानं 12 6 पोरांना जन्माला घातलं. जुन्या काळामध्ये 6 पोरं राहत होते, 9 पोरं. मला 9 आजोबा आहेत महाराज, मला 9 आजोबा आहेत. एका म्हाताराला 9 पोरं 5 पोरी होत्या आमच्या घरात, आणि त्यातला मी एक आहे. एक बोलवला, ऐका ना, एक बोलवला घरातले आमची. आता परिवार एवढा झाला या त्या 9चा परिवार, 9 आजोबांचा. एक बोलवलं तर 450 जमा होता. 2-4 नवे लागतात. जुन्या लोकांची म्हण होते, जोड त्याची तोड. आता कायदा आला, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. बरं ते 2 तरी बरे होते हो. आता यांच्या डोक्यात काय किडे पडले ह्या आती फॅमिली प्लॅन करणाऱ्यांचा कळतच नाही. 3 महिन्यापूर्वी मोहन भागवत बोलून गेले, किमान 3 तरी होऊ द्या. विठ्ठल नाहीतर तुम्हाला 25 वर्षानंतर येणाऱ्या 25 वर्षात तुमचा कुळ तुम्हाला विचारणार आहे. ज्या वेळेला त्यांची संख्या वाढेल, ज्या वेळेला देशाची फाळणी झाली, त्यावेळेला ती या देशामध्ये फक्त 3 कोटी होती, आज 39 कोटी आहे. मी त्यांच्या विरुद्ध बोलत नाही, पण तुमच्या समोर वस्तुस्थिती मांडावी लागणार आहे. आम्हाला राजकारणाशी काही संबंध नाही, पण या वर्षी राजकारणात उतरून प्रचार करावा लागला. विठ्ठल करावा लागला. हो, कारण रस्त्यावर चालणं आमच्या भगिनींना त्रासदायक ठरणार होतं. ध्यानात ठेवा, जर हे सरकार आलं नसतं तर आज फार वाईट दिवस येणार होते. हो. मग लाडक्या बहिणींची पुण्य असेल, साधूंची पुण्य आहे. हो. आणि या पुढच्या सरकारला विरोधक कारण विरोधक कट्टर नाही आमच्याकडे. आणि माणसाच्या जीवनात जोवर विरोधक कट्टर येत नाही तोपर्यंत देशाचीच काय तुमची प्रगती नाही. विठ्ठल माणसाच्या जीवनात प्रगती करायची असेल तर माणसाला कट्टर विरोधक पाहिजे, स्पर्धक पाहिजे, आणि निंदा करणारे जवळ पाहिजे. हा, कपडे धुणारे असले तर कपडे स्वच्छ होतात पाहिजे. ते नसली तर मजाच येत नाही. आज महाराष्ट्रापासून देशात तीच परिस्थिती आहे. हो, आता अलीकडे आमच्या रामेश्वर शास्त्रींविरुद्ध काही कीर्तनकार लोक बोलत असतात. रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांचं असं केलं तसं केलं बोलत असतात. ते माझी त्यांना विनंती आहे, त्या कीर्तनकारांना जे रामेश्वर शास्त्रींच्या विरुद्ध बोलतात, जे चांगदेवाच्या विरुद्ध बोलतात, जे रावणाच्या विरुद्ध बोलतात, त्यांना माझी विनंती आहे, तू नाटाचे 5 अभंग पाठ कर, मग रामेश्वर शास्त्रींचं नाव घे. विठ्ठल विठ्ठल. अरे नाटाचं तुझा 1 अभंग पाठ नाही. रामेश्वर शास्त्री 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत होते. जर शास्त्रींनी तुकोबारांची परीक्षा घेतली नसती तर आज आम्हाला तुकाराम महाराज या विश्वाला कळाले नसते.
रामाचा विजय कोणाच्या आशीर्वादाचा आहे? हा? बोला बोला बोला, मस्त बोलत जा. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रावणानं आशीर्वाद दिला नसता तर रामाचा विजय झाला नसता. रावणाची एकच बाजू आपल्याला माहिती आहे, पण दुसरी बाजू जर पाहिली, हे सगळे नवग्रह त्यांच्या पायऱ्या होत्या. कोणाला? मिलिंद महाराज, रावण ज्या वेळेला राग गात होता ना त्यावेळेला दिवे लागत होते. शास्त्रीय संगीतातला पहिला विशारद रावण झाला. रावण सामान्य नव्हता त्यावेळेला, एकच झाला. आता गावागावात घराघरात आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा एवढाच मुद्दा आहे की कट्टर विरोधक माणसाच्या जीवनात यायला पाहिजे. म्हणून सुभाषितकार लिहितात, दुर्जनम प्रथम वंदे. दुर्जनाला प्रथम नमस्कार करा. महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. महाराजांचं प्रमाणे आपलं नाही. आणि अशा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये रामेश्वर शास्त्री आहे. आणि महिला मंडळ, तुमचं सांगतो, तुमचं खूप तोलामोलाचं वजन आहे. तुम्ही आहेत म्हणून आमची संस्कृती टिकून आहे. तुम्ही आहे म्हणून आमचा धर्म टिकून आहे. तुम्ही आहात म्हणून भारताच्या संविधानाला धक्का नाही. विठ्ठल विठ्ठल. आता अलीकडे लोक मनुस्मृतीच्या विरोध बोललेत, बोलू दे, कारण त्यांच्याकडे संस्कार नाही. ते का धर्माच्या विरुद्ध बोलणार नाही? आमच्या धर्माच्या विरुद्ध धर्मा बरोबर राहण्याकरता फार मोठी ताकद लागते राजा. हो, अरे विरोधकांना म्हणावं, जर मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं. हे विरोधकांचं वाक्य आहे, माझं नाही. मला माहिती आहे, मी कारसेवक आहे. आणि मला जवळूनच मी डोळ्यानं पाहिलेले इतिहास आहे. ते 90चाही पाहिला, 92ची कार सेवा पाहिली, 90ची पाहिलेली. त्याच्यामुळे मला जवळून माहिती आहे. फक्त धर्मार्थ बोलायचं तुमच्याशी आम्हाला. मला राजकारणाशी मतलब नाही माझं. ते चुलीत गेलं राजकारण. सत्तेवर कोणतंही सरकार येऊ द्या, ते शेतकऱ्याला सुखी करणार नाही, एवढं वाक्य कायम लक्षात ठेवा. विठ्ठल आमचा त्याच्याशी मतलब नाही. जे आमचा ध्वज ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडे आम्ही जाऊ. मग ते फार तर काहीच करू नका देऊ त्यांना, तरी ते आम्हाला चालतं. लोक काय म्हणून द्या आम्हाला काय. हा संप्रदाय कसा करताय तुम्ही पाहिला असेल आज महाराजांना. हो, आणि महाराज एकदम तुम्हाला धन्यवाद देईन मी तुमची यादी पाहिल्यावर. हो, अजून एक वाक्य तुमच्याकरता बोलून जातो. अजून एक निकष ठेवा, पायी चालणारेच कीर्तनकार गावात बोलवा. विठ्ठल विठ्ठल. जसं तारीख देताना तुम्ही जात, तुम्हाला जर मार्गदर्शक कोणी असतील बिना माळेवाले, नुसते युट्यूब ऐकून, कीर्तनकाराला निकष लावला पाहिजे. आम्हाला निकष लावा, आम्हाला विचारा. हो, कीर्तनकार प्रबोधनकार नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये नी पासून नी पर्यंत मोठे मोठे संत झाले. महाराष्ट्राच्या मातीमध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता, गोरोबा, चोखोबा, निळोबा, मीराबाई, जनाबाई, सलंकसाई, सेनानावी, शेख मोहम्मद, नागोजग मित्रा, नरहरी सोनार, रोहिदास, कबीर, संताजी जगणारे, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, गौणपादाचार्य, पादपद्माचार्य, हस्तामलक, आद्यगुरु शंकराचार्य, इतके रथी महारथी तुम्हाला सांगण्याकरता आले. त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. आम्ही कोण्या झाडाची पानं. विठ्ठल मोठमोठे येऊन गेले, मोठे मोठे गेले. हो, एकच जगाच्या पाठीवर एकच असा संप्रदाय हा आमचा वारकरी, की या संप्रदायानं सगळ्या जाती स्वीकारल्या. या संप्रदायानं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
या संप्रदायानं पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही कवी, तो संप्रदाय. या संप्रदायाचं चिंतन फार मोठं आहे राजा, आणि उपाय सोपे या संप्रदायामध्ये. महिला मंडळ, तुम्ही केलेल्या पुण्यानं तुमचं घर सुरक्षित आहे. तुम्ही नुसतं तुळशीला पानं घातलं तरी नवऱ्याचं आयुष्य वाढलं, तो कसाही राहू दे. विठ्ठला विठ्ठला तो कसाही असू दे. कसाही नाही म्हणलो, तो कसलाही असू दे. आता बरोबर आहे, तुमची ताकद फार मोठी आहे. का तुम्हीच तुमचं घर सुरक्षित ठेवू शकतात, तुम्हीच त्याला जीवदान देऊ शकतात. त्याचा नाही, आम्ही माणसं आहे, आम्ही गेलो मंदिरात, पाया पडलं, निघालो. पण तुम्ही 2-4 पुड्या तरी घेऊनच जासाल मंदिरात. निदा कुंकू, हळद, साखर काहीतरी नेताल, आणि त्या देवाला बिलकुल हात जर पुरत राहिला तर त्याच्या तोंडालाही साखर लावती तुम्ही. कुंकू हळद तर विचारूच नका तुम्ही. बरं, कुठल्याही मंदिरात गेले त्या देवाला काहीतरी मागितल्याशिवाय तुम्ही मंदिरातून बाहेर पडत. तुमचं वैशिष्ट्य, कुठल्याही देवात जा तुम्ही. हा, एक तर पोरांकरता मागाल, नवऱ्याकरता मागाल, ढोरांकरता मागाल, शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे. बर, तुमच्यात खरं इमानदारीने सांगा, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या भावकीचा एक श्रीमंत झाला पाहिजे तुमच्या शेजारचा? कधीच नाही. तुम्हाला नुसतं एवढं सांगितलं तुमच्यावर तुमचे भावबंद जळतात. तुमचं तर तुमचं भविष्य लई सोपं असतं. मागितल्याशिवाय तुम्ही राहत नाही, आणि इथेही तुकोबारा मागतायत त्या ठिकाणी. ऐक, आतापर्यंतचा पुराणातला निर्णय तुम्हाला सांगून जातो. तुमची ताकद फार मोठी आहे, तुमची नाही. माणसं म्हणजे 12 गावचे म्हणा ना. तुमचं कठीण आहे त्या ठिकाणी, पण बायचं तसं नाही. चोरून परमार्थ करता, चोरून. कारण ते चित्रप जर लिजिम खेळणार असलं तर काय करीन माय? इकडे खेळत नाही म्हणून बोलतो. तुमची ताकद फार मोठी आहे. मला सांगा, यमाच्या दाढेतून सत्यवानाला सोडून आणलं, तपश्चर्या कोणाची होती? बरोबर, जालिंदर नावाचा दैत्य मातला होता, तपश्चर्या कोणाची होती? बरोबर. महारोगीपती जिवंत केला, तपश्चर्या कोणाची होती? बोला बोला. शांडिल्य. नवऱ्याला एका घोटात समुद्र पिण्याची ताकद दिली. बोला बोला. लोपामुद्रा. मी 34 सांगेन तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी 34 उदाहरणं पटवून देईन तुम्हाला. हो, की स्त्रियांची ताकद आहे तेवढी. तुम्ही एक उदाहरण मला कीर्तन झाल्यावर सांगा की अमक्या ऋषीने तपश्चर्या केली आणि त्याच्या बायकोचा उद्धार केला. असं पुराणात सुद्धा उदाहरण नाही. हा, सुंदर बाई पत्नी मिळावी म्हणून एका ऋषीने तपश्चर्या केली. कर्दमान. विठ्ठल विठ्ठल. तुमची साधना फार मोठी असते. हो, आणि तुम्हाला मी एक फक्त सोपा विलाज या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सांगून जाणार आहे. 7वा दिवस आहे. काही करू नका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्रात जप करा. गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी वाढ नामाये, गगनाहुनी वाढ. ओ ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाल. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाल. गगनाहुनी वाढ नामाये, इतकं शॉर्ट घ्यायचं बा, कारण मला वेळ भरून काढायची आहे तुम्हाला. हो, ते रोज तुम्हाला मस्त काय नाही सवय, पण आज बिलकुल काही नाही. शॉर्ट बट स्वीट. कारण गंमत काय होते,
तुम्ही कीर्तन करायला ऐकण्याकरता आलेले असतात म्हणून सांगितलं. आणि कीर्तन करायला कधी विचारत जा की तुम्ही वारी करता का गाडीत जातात, विचारलं पाहिजे. आणि कीर्तन करायला विचारा 5-50 वेळा ज्ञानेश्वरीचे पाठ आहे का, एकनाथी भागवताच्या 20-25 वेळा पाठ आहे का. कीर्तन करायचे 2 हरिपाठ पाठ पाहिजे, पाहिजेच. दूर दूर त्याला बाळक्रीडा माहीत पाहिजे, पत्रिका माहीत पाहिजे, समाधी माहीत पाहिजे. हो, हे माहीत पाहिजे. कीर्तनकार तुम्हाला सुधरवण्याकरता नाही राजा, ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगून जाईल. कीर्तनकार तुमच्याकडे येत असतो. आता ज्यांचं प्रारब्ध त्यांना 40-40 हजार देतात लोक, ज्यांचं प्रारब्ध ते काही पत्ते खेळत नाही. द्यावं माणसानं, द्यावं. मी म्हणतो 40 नाही, ते 40 म्हणतात ना तोंडानं, तुम्ही 50 द्या. आणि फेटा बांधल्यावर त्याला सांगा या अभंगावर कीर्तन करावं लागते. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत तुम्ही निकष लावणार नाही तोपर्यंत तुमच्या संस्कृतीचा आधार, जोपर्यंत कीर्तनकार म्हणजे काय, तो तुमच्यातलाच माणूस आहो एक, मी तुमच्यातलाच आहो. मी विद्वान कीर्तनकार झालो नाही हो, पण 100% वारकरी आहो राजा. धनाट. आणि वारी म्हणजे कीर्तनकाराची एक बॅटरी चार्जिंग करण्याकरता असते. मला तर आता तुम्ही झोपेत नाट म्हणायला लागलं लगेच म्हणेन मी विठ्ठल विठ्ठल. रस्त्यानं विषय तो आमचा आहे त्या ठिकाणी. हो, आणि ती मस्ती आमची. आजच्या महिन्याला मी पंढरीला होतो म्हणून आज मी अभंग निवडला. 1 महिना झाला आम्हाला बरोबर देवाला झोपून आलो. नाहीतर माझी सुरुवात राहिली पंढरीच्या देवरायानं सुरुवात राहते, पण आता नाही. आता आमचं गुरुच्या चिंतनानं सुरुवात, कारण 4 महिने गुरुवर जबाबदारी आहे. हो, श्रीमंत तुकोबार आहे तुमच्या आपल्या समोर मागणे मागतायत त्या ठिकाणी. ऐका बरं, तुकाराम महाराज कोण कोण तुकाराम महाराज. आमच्यासारखे कीर्तनकार ज्यांच्या जीवावर 5 पक्वान्न रोज सोडतात, कपड्याला डाग लागत नाही, येशीत राहतात, ज्यांच्या नावावर आम्ही राहतो ते तुकाराम महाराज. विठ्ठल. कोण तुकाराम महाराज. विश्वामध्ये ज्यांची उंची ठरवता येणार नाही ते तुकाराम महाराज. अनु रेणुया ठोकळा तुका आकाश. आकाशाची ठरवता येईल उंची? बिलकुल नाही. कोण तुकाराम महाराज. वैराग्याला फुटलेली पहाट म्हणजे तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज. नाम घेता कापी यम ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज. ज्यांच्या घरी भगवान परमात्म्यानं येऊन दास्यत्व करावं, पत्नीच्या पायातला काटा तोंडानं उपटावा ते तुकाराम महाराज. तुकाराम महाराज राजा, तुकाराम महाराज समजून घेणे इतकं सोपं नाही. कोण तुकाराम महाराज. ज्यांनी महाराष्ट्राचा राजा घडवला ते तुकाराम महाराज. तुकाराम महाराज नाही, शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे श्रीमंत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची उंची नाही सांगता. मी 86ला चातुर्मासामध्ये होते पंढरपूरला. गुरुनाम गुरु वैकुंठ असे शंकर माबा खंदारकरांकडे. आणि खंडारकर गुरुजींकडे असताना त्यांनी चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी अभंग घेतला होता. पवित्र ते कुळ, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वद्या चतुर्थ. पहिल्या दिवशी अभंग घेतला, 2 महिने पवित्र देह सांगितला आणि 2 महिने अपवित्र देह सांगितला. एकच अक्षर 4 महिने सांगितलं. मी सहज विचारलं, बाबा अभंग कधी. अभंगात जितके अक्षर आहे तितक्या वेळा तुम्हाला जन्माला यावे लागेल, त्यावेळेला तुकाराम महाराजांचा एक अभंग समजेल. विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य
मी सांगेन तुम्हाला, वारकरी संप्रदायाची उंचीची कीर्तनकार तुम्हाला पाहिजे असले तर 4 महिने पंढरपूरला चातुर्मासात जा. काय चिंतन आहे आमच्या देगलूरकर घराण्याचं. अरे काय अभ्यास करतात, 5-5 तास सतत बोलतात. कोणाच्याही पाठाला जा. वारकऱ्यांची उंची फार मोठी आहे राजा. पण काय करावं, आमच्या दुकानातला माल घेऊन दुकान थाटणारी पाहिली मी. माल आमचाच, कारण आम्ही धंद्यावाले झालो म्हणून तो परिणाम आम्हाला भोगावा लागतोय. विठ्ठल विठ्ठल. आम्ही धंद्यावाले झालो, हो, त्याचा परिणाम आहे तो. नाही तर त्यांची दुकानं कधी मोडू भरोसाच नाही. त्या दुकानात माल तरी काय आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही धर्मप्रचारक येऊ द्या, कोणताही पंथ असू द्या, त्यांना आमच्या ज्ञानोबा तुकोबाचे विचार घेतल्याशिवाय त्यांचा संप्रदाय महाराष्ट्रात टिकणार नाही. आमचं दुकानच आहे, बरं अनादी काळाचं आहे, परंपरेचं आहे. श्रीमंत तुकोबा यांच्या घराण्याचे मूळ पुरुष होते विश्वंभर बाबा. श्रीचं नाव आमाई. विश्वंभर बाबांना 2 मुलं झाले, हरी आणि मुकुंदा. मूल आई बापाचे वृद्ध सैन्यात गेली म्हणून कुत्र्यासारखी मेली, पण हरीची पत्नी गरोदर होती. हरीला विठोबा, विठोबाला पदाजी, पदाजीला शंकर, शंकरला कानया, कानयाला भोलोबा, भोलोबाच्या श्रीचं नाव. कनकाई दत्तात्रयाची उपासना करत होती. 3 मुखी दत्तात्रयाची उपासना करत होती. दत्त प्रभू प्रसन्न झाले. कनकाई मातेनं म्हणावं, ज्या प्रभू तुम्ही ज्याप्रमाणे अनुसयच्या पोटाला आला त्याप्रमाणे माझ्या पोटाला या. दत्त प्रभूंची कृपा, पहिला मुलगा झाला सावजी महाराज. 12 वर्षाचे असताना हिमालयात निघून गेले. 2 नंबरला तुकोबाराय, महाविष्णूचा अवतार. 3 नंबरला कान्होबाराय, ब्रह्मदेवाचा अवतार. कशाहून? सासरवाडीला राहायला गेले म्हणून. विठ्ठल. हा तुकोबारायांचा 7-12 झाला. विश्वमौली ज्ञानोबारायांच्या घराण्याचे मूळ पुरुष हरिहर पंत. हरिहर पंतांना 2 मुलं झाली. हो, रामचंद पंत, केशव पंत. मुलीचं नाव मोहनाबाई. रामचंद पंतांना पुढे 3 मुलं, त्र्यंबक पंत, जनजसवंत, नरहरी. त्र्यंबक पंतांना पुढे 2 मुलं, गोपाळ पंत, गोविंद पंत. गोविंद पंतांना पुढे 1 मुलगा, विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांना 1195 निवृत्तीनाथ महाराज, 1197 ज्ञानोबाराय, 1199 सोपान काका, 1201 अश्विन महिना शुद्ध प्रतिपदा शुक्रवार घटस्थापना मुक्ताबाई अवताराला आल्या. विठ्ठल. भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव चक्रपाणी. चक्रपाणीला सूर्यनारायण, सूर्यनारायणाच्या पोटी जन्माला आले नाथ महाराज. आणि नाथ महाराजांच्या पुढे मग हरिपंडित. आमच्या संप्रदायाच्या परंपरा आहे. जनाबाई कृतयुगामध्ये पद्मी नावाच्या अप्सरा, त्रेतायुगामध्ये मंथरा नावाची दासी, द्वापारीला कुब्जा नावाची दासी आणि कलियुगामध्ये जनी दासी. कृतयुगामध्ये नामदेव आहे भक्त प्रल्हाद, त्याच्या आधी अंबरीश. हो, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापारीला बुद्धव आणि कलीमध्ये नामदेव आणि शेष अवतार म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज. म्हणून आम्ही वारकरी छातीला हात लावून म्हणतो, माझ्या वडिलाची मिरास गाजे, माझ्या वडिलाची मिरास गाजे, माझ्या वडिलाची मिरास गाजे, माझ्या वडिलाची मिरास गाजे. तुझी शरण सेवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा. असं वाटतं की तुम्ही तिकडे राग सुरू झाला की आम्हाला इकडे रोग येतोय. आता गायन सुरू झाला का रोगीला आराम भेटतो, पण तो कीर्तनकार तसा पाहिजे, त्याला पाहिजे ते समजलं पाहिजे ना, हा कोणता राग म्हणतोय ते. आता तुम्ही राग म्हणता इकडे आम्हाला राग येतोय. हो, पण असं झालं की जमतं आपल्याला, लय मस्त जमतं. अरे मला सांगा ना तुम्ही, 2 तास कीर्तनाला. आता रात्री त्या टेहऱ्यामध्ये होतो मी, 2 तास काय कीर्तन करायला. अभंगाचं विवेचन, फाउंडेशन तयार होत नाही राजा. महाराज त्या दिशा मांडू शकत नाही मी 2 तासात आम्ही. हो, आणि आनंदाचे क्षण आहे कीर्तनात, आनंदाचे क्षण असतात.
भरकन वेळ निघून जाते. दुःखाचे क्षण मोजावे लागतात. कीर्तनाचे क्षण कधी जातात संपत न, कधी निघून जातात वेळ लागत नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला, तुमचा 7-12 इथेच. जितका वेळ तुम्ही या धर्मकीर्तनात आहे ना, तेवढाच तुमचा 7-12 आहे. हा, नाहीतर मग काही काही लोक असे घडी बसवतात संसाराची की पाहायचंच काम नाही. रातले घडी दिनले घडी, रातले घडी दिनले घडी, कोण वावर इकरी निघी. हो, आणि घडी बसवता बसवता जो मरतो तो जन्माला येतो. संसारामध्ये ज्याचं लक्ष आहे, जन्म घेणं लागे वासनेच्या संगे तो जन्माला येतं. ते असं जन्माला आला की ते रडायला लागतं. ते रडायला लागलं की बाया अंगारा करतीन, दुपारा करतीन, सटवाय दगतीन. आसरा तुमच्याकडे आहेत का? आसरा आसरा आसराच ना, सट्या. त्या आसरा लय मोठ्या देव्या होत्या. तुमच्याकडे काही माहित नाही बाबा, आमनाकडे बोलतायत त्या. हो, आखा गावनी घाणतट्या तडे त्या आसरा नदीमा. तीसले त्या घाणमा कसं कर्मच माले बी समजत नाही कधी. एक दिवस मी पूर्ण देवी भागवत पालत घातलं तरी त्या आसरा सापडल्या. शेवटी आमच्या बापूंना फोन लावला. बापू म्हणे, भाऊ ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये देवीच्या कथा आहे त्या वाच. पूर्ण ब्रह्मवैवर्त पुराण पालत घातलं, तिथे मरी माय सापडली. मरी आई तुम्हाला गाव माहिती ना? मरीमाय ही पुराणातली देवी आहे. हो, हा सप्ताह तुमच्या गावाला काय करतो, 121 वर्षापासून तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. लोक सुधारतील यात नवल नाही, मुलांवर परिवर्तन होईल यात नवल नाही. पण सप्ताहाचा एकच फायदा आहे, तुमच्या गावाची यश आणि तुमच्या गावाचा मारुती आणि तुमच्या गावाची ती मरीमाय गावात अवदास येऊ देत नाही, एवढी सप्ताहाची गॅरंटी. सप्ताहाची अतिशयोक्तीने 240 वर्षाचा विनय माझ्या घरात. आम्ही परंपरेचे वारकरी आहोत. हो, आणि परंपरेचे वारकरी असल्यामुळे आम्ही सहज तुमच्या पुढे मांडू, कोणताही विषय मांडू तुम्हाला त्या ठिकाणी. हो, आणि संप्रदायाची उंची तुम्हाला सांगून जाईल मी त्या ठिकाणी. घडी बसवता बसवता जो मरतो तो जन्माला येतो. ते बाळ जन्माला आला का रडतं, मग अंगारा दुपारा सटवाय काय काय बाया करतील बाया, तरी रडणं थांबत नाही. मग दल्ली बा मग काकांकडे जास. काका नातू जाय, आपण बोलता रडस, हो बोलता रडस, जन्मतारीख सांगा. मग काका जन्मतारीख, जन्म वेळ, कुंडली. माझा धंदा आहे तो. आज ज्योतिष झालेला आहे, माझा धंदा आहे. हो, आणि त्याच्यामध्ये मग तो चांडाल नावाचा योग, काल सर्प, हो, पितृदोष, धनदोष, ह्या मला लगेच समजतं. हो, मग बामन काका म्हणतो, हा तुमना धल्लाशी. काका काय करणं पडी? घडी बसाडणं पडी. जन संसाराची घडी बसवलेली असतात, त्याला लोक घडून बसवतात. कुठे? वारमा, आंबा खाले, पिपय खाले, चिरान चिरा. कोणा? घडी बसाडेल ना. हो, ओ चिरान चिरा. पहिला वरीसले तर अशी धामधूम रास नाही, चांगलं इरे पहिला वरीसले. दुसरा वरीसले देखत बी नाही कोणी त्यात घडीकडे, कोणीच दखत नाही. 50-60 दिवस घरना लोक याद निवडली जा रे. कोणले? घडी बसाडेले. निवद एक कच्ची पोई, एक तांबर पाणी, एक अगरबत्ती. तो गडीमान म्हणस का रे, एवढी मोठी गडीन कच्ची पोई का रे. 2-4 वरीस माताट्या कुंदा उगी जा, सार उगी जा, सारणीन बेटार जा, ती घडी समजतच नाही. त्या दल्लाना सालदार त्या वावर वखराली त्याला भरण काही सापडत नाही. भरण
व खरबर दगड. तो म्हण मापनाच दगड आहे भो. असा जाई तू मारशील काढ बरं छातीवर पाय कोणा. तुम्ही संसाराची किती घडी बसवा, फक्त लोक तुम्हाला घडून बसवतील. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही किती करा, हे फक्त आमच्या साधूंना माहीत झालं त्या ठिकाणी. जगद्गुरु तुकोबारायांची घराण्याची पद्धत होती, पंढरीची वारी आहे माझ्या घरे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या आणि कना करे तीर्थव्रत, घरी तीर्थ आणि घरी तीर्थ. घराण्याचा नियम होता विश्वंभर बाबापासून पंढरीच्या वारीचा नियम होता. बरं तुकोबारायांपर्यंत तुकोबारायांना आईसाहेब 2 भाकरी बांधून द्यायच्या. आवली माता 2च भाकरी बांधून द्यायची. एक भाकर जेजुरीला खात होते महाराज. मी होतो ना गंमत पाहायला. एक भाकर जेजुरीला खात होते, दुसरी भाकर त्या वेळापूरच्या टेकड्यावर खात होते माळशिरसच्या पुढं. आणि तिथून महाराज तुका म्हणे धावा आणि पंढरी विसावा. काय ताकद होती महाराजांची. कारण तुकाराम महाराज म्हणजे ते तुमच्या आपल्याकरता दिसणारे पुरुष होते, पण तुकाराम महाराज वायू होते. वायू, वारा होता, वारा. मी असे चरित्र वाचलं. सकाळचं कीर्तन कल्याणमध्ये महाराज केलं आणि संध्याकाळच्या रात्रीचं कीर्तनाला जावळीला गेले होते. जावळी प्रांत, जावळीला. सांगा त्यावेळेला कोणते वाहन होते महाराजांना. पण महाराज जाणू रेणू या ठोकडान तो का आकाश. तुकाराम महाराज म्हणजे राजा. कधी कधी आम्ही स्वतःला प्रश्न विचारत असतो. तुमचं विज्ञान सांगतं की 5 तास झोपावं. किती तास? माझी माऊलीच्या सोहळ्यामध्ये 109 नंबरची दिंडी आहे पाठीमागे. आला तर जरूर भेटा. हो, 21 दिवस मी फक्त 3 तास झोपतो. शरीर कोण चालवतं? कोण चालवतं? ते बी सकाळी 6ला स्टँडिंग तर संध्याकाळी 6 पर्यंत. हातात 1.5 किलोचा टाळ आहे माझा. विठ्ठल विठ्ठल. सत्ता मानावी लागेल राजा तुम्हाला. आज तुम्ही आमच्या महाराजाला पाहिलं असेल, व्यासपीठ चालवून आई त्या परिस्थितीत बसलेली आहे. एक वाक्य वापरून जाईल, भक्ती इज अ सोशल फोर्स. भक्ती एक सामाजिक ताकद बनत असते. विठ्ठल विठ्ठल. पण ती आंधळी करू नये, जाणून करावी माणसाला. आंधळा परमार्थ करू नये, आंधळी भक्ती करू नये. हो, आम्ही ज्याची उपासना करतो तो देव कसा आहे. हो, अरे जे देव हलकटासारखे कोंबडे बकरे खातात ते तुम्हाला काय सुखी करतील ते? ती देव आहे का? त्यांना देव ना देव. ऐका, देवाची व्याख्या सांगतो, एका मिनिटात ऐका. देव नावाच्या अक्षरामध्ये दिव नावाचा धातू आहे. जो स्वतः प्रकाशित आहे, जगाला जो प्रकाशित करतो त्याचं नाव देव आहे. ऐका आता, रात्री खाल्लेलं जो पचवतो त्याचं नाव देव आहे. आपण झोपल्यानंतर आपल्याला झोपीत विसर पाडतो त्याचं नाव देव आहे. ऐकताय ना? ज्या वेळेला त्याने आपल्याला या सृष्टीत पाठवलं, मम वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनस्थस्थानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षति. देवाचा अंश म्हणून त्याने ज्या वेळेला आपल्याला जगात पाठवलं, त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचा दुसरा माणूस या जगात येऊ दिला नाही. 256 देशात जा, संजीवदास कोणासारखा? तर संजीवदास सारखाच. वासुदेव महाराज कोणासारखे? तर वासुदेवासारखेच. डबल रोल. हो, त्यानं सृष्टी निर्माण करताना फार मोठी जबाबदारीनं सृष्टी निर्माण केली त्या देवानं.
स्त्री सारखी येऊ दिले नाही, पुरुष सारखी येऊ दिले नाही. उंचीत फरक ठेवला, रंगात फरक ठेवला, चेहऱ्यात फरक ठेवला, डोळ्यात फरक ठेवला, बोलण्यात फरक ठेवला. ऐका, आईच्या शरीरात दूध निर्माण करतो त्याचं नाव देव आहे. हो, आता महत्वाचं सांगतो. जगात सगळे कारखाने होऊ दिले, पण रक्ताचा कारखाना ज्याने त्याच्या ताब्यात ठेवला त्याचं नाव देव आहे. एक वाक्य अजून वापरतो. तुम्हाला देवाची गरज नाही असं समजा, पण देवाला तुमची आपली गरज आहे. जोपर्यंत त्याला गरज आहे तोपर्यंत रावळगाव मध्ये आपण सुखरूप. ज्या दिवशी त्याला गरज भासत नाही त्या दिवशी तो आपल्या दारी गर्दी जमा केल्याशिवाय राहत नाही. आज कल के नास्तिक कहते भगवान नहीं है, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मत मानो लेकिन मैं तुझको मानता हूं क्योंकि तू मेरे जगत में रहता है. आपल्या जगात देव नाही, देवाच्या जगात आपण आहोत. आणि जगातली माणसं कशी राहतात म्हणून आज तुमची दिंडी सोहळा. विठ्ठल विठ्ठल. आज तुम्ही त्याला देवाला गाव दाखवलं ना. हो, हा त्याचा उत्सव आहे तुमचं गाव पाहण्याकरता. आमच्या स्वानंद सुखनवे सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहे आमच्यावर. हो, तसा 7व्या दिवशी दिंडी काढावा असा नियम नाही आहे, पण दिंडी का काढतात? का 7 दिवस तुम्ही मंडपात आला नाहीत आणि देव म्हणतो मी तुझ्या दारी स्वतः होऊन आलो, उद्या तरी महाप्रसादाला हजर राहा, उद्या तरी ये. हो, म्हणून. आणि अन्नदात्यांचे मनस्वी आभार. एक वाक्य बोलतो मग अभंगाकडे येतो. एकच वाक्य अन्नदात्यांकडे. ज्ञानदानाने एखाद्या सात्विक साधकाची कायमची भूक तृप्त होऊ शकते, म्हणून ज्ञानदान श्रेष्ठ. पण सगळ्या दानात श्रेष्ठ अन्नदान आहे, सगळ्या दानात. हो, आणि तेही वारकऱ्यात देणं अन्नदान श्रेष्ठ आहे. मग विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजाच्या आमच्या दिंडीत तुम्ही आलात ते अन्नदाते. आणि उद्या महाप्रसाद कोणाचा द्या द्या, परत मला चान्स नाही भेटत नाही. वरती आहे अजून वरती. हा, हरिभक्ती पारायण अशोक शेठ, वना शेठ शिरोडे. आणि व काय शिरोडे परिवार. विठ्ठल विठ्ठल. बसा 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 बसा, मी पाया पडू देत नाही, बसा. हो, कारण तुम्ही लोक दातृत्व घेतात म्हणून आम्हाला मोठे कार्य. 35 पर्यंत यादी पॅक आहे तुमची. हो, मी एकच वाक्य सांगेन, धन्य माता पिता तयाचे. बस. अन्नदानाचं महत्व एका वाक्यात अन्नदान सांगतो. ऐका, तुमच्याकडे माणूस मेल्यावर, हे पहा, जिवंतपणी जेवढे संस्कार नाही तेवढे मेल्यावर करावे लागतात. ध्यानात ठेवा, मेल्यावर. हो, जिवंतपणे जेवढा त्रास नाही तेवढा मेल्यावर करावा लागतो. म्हणून जिलेबी बुंदी असं करावं लागतं मेल्यावर. हां, आणि श्रद्धेनं श्राद्ध करत जा. बुद्धिजीवी लोकांच्या नांदी लागू नका. हिंदू धर्मामध्ये ती लोक वाढलेत, वास्तुशांती करू नका, ब्राह्मणाला भरवू नका. एक हे पोट भऱ्याकरता केलं असं म्हणते ती. त्यांच्या नांदी लागू नका. 10व्या दिवशी 10वा करा, 13व्या दिवशी 13वा करा, 16व्या दिवशी 16वा करा, 11व्या महिन्याला पित्तर घाला, वर्ष श्राद्ध करा, वास्तुशांती करा. ऋषीमुनींचा ऐका, ह्या नालायकांचं ऐकू नका. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही 7व्या 5व्या दिवशी 13व करायला लागले, ब्राह्मणाचं काही बिघडत नाही राजा. हो, मी एक शेतकऱ्याचा पोरगा बोलतोय तुमच्याशी. हां, स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेच्या 6व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन केलं. तुमचं काय आहे? तुम्ही संस्कार शून्य होत चाललात.
बसलेल्यापैकी सांगा, लग्न कितवा संस्कार आहे? बोला बोला बोला. लग्न कितवा संस्कार आहे? बोला. झालंय ना तुमचं? झालंय का नाही? बायकांना घरात घेतलं पाहिजे की तुम्हाला? विठ्ठल 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 विठ्ठल. मी जर काही विचारलं तर सांगणार नाही तुम्ही अजून. हां, तुम्हाला फक्त वर्षभर माहिती आहे, नाही सांगणार तुम्ही. जाऊ, माझ्याकडे वेळच नाही, 11:45 वाजली. लग्न 13वा संस्कार आहे, ध्यानात ठेव जा. याच्या पुढे 14वा वानप्रस्थ, 15वा संन्यास आणि 16वा अंत्येष्टी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता बाकीचं नका विचारू मला, कारण आपले संस्कार आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून मग असं बोललो मी तुम्हाला त्या ठिकाणी. कुराण शिकवल्या जातं, बायबल शिकवल्या जातं, पण आमचं काय आहे? श्रीमद भागवताचे अध्याय किती आहे? श्रीमद भागवत ग्रंथाचे अध्याय किती आहे? बोला बोला. किती? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार दूर आहो तुम्ही, कारण मी बेसिपिका मी विचारत नाही. हो, श्रीमद भागवत ग्रंथाचे 335 अध्याय आहेत, 12 स्कंद, 18,000 श्लोक, आणि त्याच्यातल्या एकादश स्कंदाचे 31 भागवत म्हणजे एकनाथी भागवत. विठ्ठल विठ्ठल. आमच्या ग्रंथांचं उंचालय मोठं आहे राजा. गीता कोणी कोणाला सांगितली? ओळी खर्च करतो ज्ञानेश्वर महाराजाची, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ही गीता अर्थाची थोरी स्वये शंभू विवारी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कार. आता बोला, गीता कोणी कोणाला सांगितली? हा, कैलासात गीता सुरू झाली. कैलासात रणांगणावरती भगवान शंकराचा पराभव केलेला अर्जुन पार्वती मातेनं पाहिला. गीतेचं प्रयोजन सांगतो, ऐका. प्रयोजन असं आहे, जेने हरू जिंकी येला, निवांत कवचाचा टाव फोडीला, पोवाडा तू केला गंधर्वाशी, एवढी आहे. आणि तो अर्जुन ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला पार्वती मातेनं चमत्कार करून विचारलं, आता पुढे काय? तिथून एक केबल कनेक्शन व्यासाजवळ आलं होतं, आणि तिथून एक केबल कनेक्शन संजयाजवळ दिलं होतं. कोणाजवळ? माझं नावच संजय आहे, हे उपाधीचं नाव आहे. त्या संजयाचे डोळे घारे होते, माझे डोळे घारे. हा योगायोग आहे. आणि संजय जो आंधळा बसलेला होता, आंधळा, त्याने गीता सुरू केलेली आहे. राजा होता पण आंधळा होता. हा, फार मजा आहे होती गीतेमध्ये. त्या आंधळ्यानं ज्यावेळेला गीता विचारली, धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता विश्वा मामका पांडवा. हो 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 हो. ही ताकद गुरुकुलाची असते. विठ्ठल विठ्ठल म्हणून गुरुकुल. जाऊ दे आता, ते एक एक विषयांतर होऊन जाईन, मग अभंगाचं राहून जाईन बाजूला. हरिपाठ ग्रंथाचे लेखक सांगा. लेखक विचारतो मी, लेखक काय लांब हवा, पण जाऊ दे, काय कसं.
फक्त आम्ही म्हणतो गीता भागवत करती श्रवण, पण ती विचार ना, ती विचार. म्हणून काय काय तर म्हणतो याचा बाप कोण, मी कोणाचे बाप सांगतो बरं. मी एका शिक्षकाला रामाच्या 56 पिढ्या सांगितल्या. हो सांगतो मी, तयारी माझी. हो फक्त विचारणाऱ्याचा बाप सांगता येत नाही. अरे साधू जीवनात भेटल्यावर त्याला एकच विचारा, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. एक भाकर जेजुरीला खाल्ली की दुसरी भाकर माळशिरसच्या टेकडावर खायचं आणि तिथून धावायचं आणि पंढरीनाथाच्या समोर जायचं. आणि तुकाराम महाराज मंदिरात गेले की देवान खाली मान घालायची. निर्लज्जम सदा सुखी. कोण? जगाचा बाप खाली मान घालत होता. ही ताकद तुकाराम महाराजांची. विश्वाचा ब्रह्मांडाचा मालक खाली मान घालत होता. एक दिवस तर विचारलंच तुकाराम महाराजाला, महाराज तुम्ही परमार्थ कशा करता करतात? बोला कशा करता करताय तुम्ही परमार्थ? महाराजांनी सांगितलं मोक्षा करता करता. मग मोक्षाचा मालक महाराज तुम्हाला करतो मी, फक्त माझ्या डोक्यावरचं वजन कमी करा. फक्त मोक्षाचं डिपार्टमेंट तुमच्या ताब्यात घ्या. मोक्षाचं कॅबिनेट खातं तुमच्याकडे, तुम्ही ज्याला सांगाल त्याला मोक्ष. तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही देवा तुम्ही जो मला मोक्ष देतात ना, तो माझ्या घरी मोक्षा माघरी कामारी ये दासी होय सांगू आईचे तुका म्हणे. होय सांगू आईचे तुका म्हणे. मोक्ष माझ्या घरी काम करतो. मोक्षा मा घरी कामारी गे दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे नामा जन्म घेणे युग. देवा तू जो मोक्ष देतो ना मला, तो मोक्ष माझ्या मुखात आहे. मुखी ना माती मोक्ष कायशी साक्ष भूतांची वैष्णवाचा माल खरा. तुरतुरा वस्तूंशी. बर महाराजांना पहिली वारी झाली, निघून गेले महाराज. दुसऱ्या वारीला तुकाराम महाराज आले. महाराज तुमच्या जीवनामध्ये मनुष्य देह दुर्लभ होता, तो तुम्हाला मिळाला. संतांची भेट दुर्लभ होती, ती झाली तुमच्या जीवनात. बर आता तुम्हाला दुर्लभ काय आहे? म्हणे वैकुंठ. महाराज म्हणले वैकुंठ. मग वैकुंठाचा मालक करतो, फक्त माझ्या डोक्यावरचं वजन कमी करा, घ्या, मागा. तुकाराम महाराज म्हणले, देवा मी वैकुंठाहून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणी देते रुची सात भावे वरदाया. म्हणे आम्ही तिथून आलो ना. म्हणे देवा तुझ्या वैकुंठात काय आहे? तुझं वैकुंठात काय आहे? तू वैकुंठ सोडून आमच्या घरी येतो. संत सदनी राहिला नको वैकुंठ तिचा वास. आहे तया सुखा नाश. अद्भुत हारच. कथा काळी नामाचा. कथा काळी नामाचा. कथा काळी नामाचा. कथा काळी नामाचा. तेव्हा ते वैकुंठ सोडून काय त्या वैकुंठात? वैकुंठ जुनाच खोपाड आहे. हं? काय त्या वैकुंठात? काय खरा देव म्हणला, काय खतरनाक आहे. बरं बरं आता दोघं जिद्दीवर पेटले होते. मी गमत पाहत होतो ना दरवारीला, मी होतो ना. हो तिसऱ्या वारीला तुकाराम महाराज आले आणि मग देवान पुन्हा एक शस्त्र फेकलं. काय महाराज तुम्ही कुणाला भितात? तुकाराम महाराज म्हणले, देवा मी तर कुणाला भीत नाही, पण सगळ्यांना भय काळाचा आहे म्हणले. कोणाचं?
काळाचं भय आहे. काळ मग काळाचं खातं तुमच्या ताब्यात देतो. पण घ्या. तुकोबाराय म्हणले, देवा तुम्ही जो काळ मला देऊ करतात त्याच्या छाताड्यावर मी रोज पाय देतो. तुका म्हणे काळ आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता जगा जग काळ काय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत रे, तुकया घरी राबत रे, तुकया घरी राबत काळ गुलाम सलाम करेन तू कया घरी राबतस. साधू काळावर विजय मिळवतात राजा धन ठेवा. हो, आमच्या संतांचं चरित्र कोणत्याही साधूवर आम्ही भीत नाही. काळाला आम्ही तरी भीत नाही. मी 42 वर्ष रात्री रोडवर. हां, काही काळ तर जवळजवळ 2010 पर्यंत तर बसनच वापरत होतो मी. बसनच. मी तर माझ्या ड्रायव्हरला म्हणलं ह्या स्टँडवरून त्या स्टँडवर पाय पाय जावं लागत होतं म्हणलं भाऊ. आजंगवडेला कीर्तन होतं मला ना, रात्या मी गाड्या धरल्या त्या गाईच्या. तसं मला थोडंसं भय होतं जरा, पण मी भय मानलंच नाही कधी त्या ठिकाणी. हो, मी कर्दन काळच बनवून राहिलो त्या ठिकाणी. खोटं नाही सांगत राजा, नारदाच्या गादीवर बोलतोय. आणि म्हणून मी माझी विनंती राहीन, कीर्तनकारांनी गायींचा सांभाळ करावा. विठ्ठल विठ्ठल करा. गायीवर तुम्हाला बोलायचं, तुम्ही गायी सांभाळल्या पाहिजे. आई बापावर कविता म्हणायची आहे तुम्हाला कीर्तनात, मग तुमच्या आईबापाची रोज पूजा झालेली दिसली पाहिजे आम्हाला. हो, पण तुम्ही आईबाप कीर्तनात सांगता, तुम्ही शहरात राहता, तुमचे मायबाप खेड्यावर राहतात, कसं चालेल? हे चालीन कसं काय? ही जबाबदार तुम्ही. आम्ही कीर्तनात बोललो की आम्हाला घरी येऊन पाहिलं पाहिजे. तुम्ही खरंच याच्या घरी गायी आहेत का? खरंच हा वारकरी आहे का? खरंच आई बापेच्या जवळ आहे का? नाही तर चौकात धरला पाहिजे. बुवा विठ्ठल विठ्ठल. ते तुम्ही ऐकत नाही. दुकानं बंद पडतील बाबा. हो, संप्रदायाला ही बोटावर मोजणारी लोक आहेत, महात्मे आहेत त्या ठिकाणी, म्हणून संप्रदाय आहे. हो, कोणते उदाहरण तुम्हाला पाहिजे? मास्तर बाबांचं उदाहरण जगाच्या पाठीवर आहे. जायखेडकर माऊलींचं उदाहरण जगाच्या पाठीवर आहे. कोणते उदाहरण पाहिजे तुम्हाला अजून? माझ्या गुरु घराण्याचा कुत्रा वारकरी आहे, एकादशी धरवतो तो कुत्रा. महाराष्ट्राचे कीर्तनकार सांगतील पूर्ण चातुर्मास्य घराण्याचा कुत्रा एकादशी धरत होता. 2 एकादशी आल्या तर कुत्र्याच्या पुढे नैवेद्य टाकायचा. एकादशीच्या दिवशी पाण्याला सुद्धा शिवत नव्हता आमचा डोंगऱ्या. कोण? कुत्रा. कुत्रा. जागी आहे तुम्ही? अरे महाराष्ट्रातल्या साधूची कृपा झाली तर ठाकूरबांची घोडीवारी करत होती. साधूची कृपा झाल्यावर आमच्या चातुर्मास्य घराण्याचा डोंगरा कुत्रा वारी करून एकादशी धरत होता. साधूची कृपा झाल्यावर आईसाहेब मुक्ताबाईंची कृपा झाली तर आमच्या प्रल्हाद भाऊची गाय, मुक्ताबाईच्या समोर पूजेची गाय एकादशी धरत होती. साधूची कृपा झाल्यावर जड नावाची भिंत चालते. साधूची कृपा झाल्यावर रेड्या नावाचा म्हशा वेद बोलतो. साधूची कृपा झाल्यावर मेलेला माणूस जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहितो. साधूची कृपा झाल्यावर हो आमच्यासारखे 4 वर्ष मधुकरी मारून शिकणारी त्यांच्या पुढे हजारो लोक आज आमचं कीर्तन ऐकण्याकरता बसतात. ही साधूची कृपा आहे. हो, साधू काय तुम्हाला समजलं काय? हो, जगद्गुरु तुकोबारायांना 3 वेळा संधी दिली देवानं. आता देवानं ठरवलं याला म्हणायचं नाही आणि तुकोबारायांनी ठरवलं की मागायचं नाही.
वयाचं 42वं वर्ष आलं आणि 42व्या वर्षी तुकोबारांना असं वाटलं आता काहीतरी मागून घ्यावं. हो, आता काहीतरी मागावं. आले मंदिरात बसले, देवान खाली मान पाहिली, गिऱ्हाईक काही आज जायला तयार नाही. आता पेरणीच्या दिवसात पाहुणे सकाळी सकाळी पाहुणा आला तर चहा पाणी नाश्ता दुपारचं जेवण. समजा पेरणीच्या दिवसात पाहुणा मुक्कामी थांबला की समजावं पाहुण्याला लक्ष्मीकांत प्यारेलालची गरज. हा व्यवहार आहे, हा व्यवहार आहे. तुकोबाराय मंदिरातून उठत नाही, शेवटी देवाला बोलावं लागलं. देव म्हणले काय महाराज आज घरी जायचा विचार नाही वाटतं. म्हणले देवा आज मला काहीतरी मागावं वाटतंय. म्हणे 1 वार 2 वार 3 वार इजा बिजा तिजा मोक्ष वैकुंठ मृत्यू एवढं द्या काळावर एवढं देत होतो, घेतलं नाही. पण देवा जे तुम्ही देत होते ते माझ्याकडे उपलब्ध होत. हो, पण माझा हक्क आहे काही मागणे आम्हारोचे काही मागणे आम्हारोचे वडिलाची रीत जाणत असो, जाणत असो. वडिलांची रीत जाणत काही मागणे आम्हारोचे काही मागणे आम्हारोचे तेव्हा काही मागणं आम्हाला अनुचित आहे. संत मागत नाही त्या ठिकाणी. कोणापुढे मागावं? देणारा कोणी पाहावं त्या ठिकाणी. राजा प्रसन्न ना तंबाखू चुना मागतोय. मागावं, कोणाला मागावं त्या ठिकाणी. एक तुम्हाला सांगतो, मागताना समोरचा कोण आहे तो पाहिला पाहिजे माणसं. हो, आणि तुकोबाराच्या जीवनामध्ये महाराजांच्या समोर काही लोक नको त्या देवाला मागत होते ना. शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे भूते घेते आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवदान आपुले इच्छा अनेका पिढी काय करील ते बराडी. अहो आता महाराज नाथात बोलले. पहिल्यांदा तर देव ठरवलं पाहिजे त्या ठिकाणी. महाराष्ट्राचा आराध्य पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची महाराष्ट्राचा आराध्य. हो, जगाच्या बापाच्या समोर तुकाराम महाराज आहे आणि म्हणताय काही मागण्या अमानुचित. हो, बर मग काय हवंय? अभंगाचं पहिलं हेची व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास. हो जन्म जन्मी तुझा दास. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास. हेची व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास. जन्म जन्मी तुझा दास. जन्म जन्मी तुझा दास. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास. माणसाची आशा पूर्ण होत नाही, पण महाराज म्हणतात आस पाहिजे. आणि जन्मोजन्मी तुझा दास. एक जन्म नाही, जन्मोजन्मी. आणि माणसाला सगळं मालक होणं आवडतं पण नोकर होणं आवडत नाही. पहा तुम्ही, आज अलीकडची पद्धती तुमच्याकडे मला माहित नाही त्या ठिकाणी, पण प्रत्येक नोकराकडे आज गाडी आहे. मालकाकडे गाडी नाही पण नोकराकडे गाडी आहे. आज नोकर या पद्धतीत राहतोय त्याची इमानदारी संपवली त्यांना आता त्या ठिकाणी. तुमच्याकडे इमानदार नोकर असतील तर धन्यवाद त्यांना. आता मालकाला भरोसाच नाही की तुम्ही दिवसभर बाहेर व्यवस्थित काम करतील म्हणून त्याला उभं राहावं लागतं. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी एकत्र कुटुंब ही पद्धत होती.
पूर्वी शेतकरी राजाच होता आणि अजूनही राजाचा आहे. हो, अजूनही राजाचा आहे. फक्त निसर्गानं साथ दिली तरच. विठ्ठल विठ्ठल आणि शेतकरी आज शेतीची पूजा म्हणून पूजा करत नाहीये, कधी स्वीकारत नाही पूजा म्हणून तिला. हो. कारण ज्या गायीवर सेवा होती, ज्या बैलांवर सेवा होती ती संपवली आम्ही. भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी 1530 मध्ये ओळी खर्च केली होती. जई देशी गो हत्या घडे तई देशी प्रजन्यानं पडे. नाथ महाराजांची ओळी आहे. आज काय परिस्थिती आहे. बरं झालं देवानं त्या कोणता तो यल निन होता का आल निन होता त्याचा पराभव केला. म्हणे धरणच भरणार नाही. जर माऊलीच्या सोहळ्याच्या आधी जर पाऊस पडला नसता तर पुणे जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं, साताऱ्यात प्यायला पाणी नव्हतं. करोड रुपये खर्च करून इंद्रायणी साफ झाली नसती. एका टाकुऱ्यात इंद्राने साफ करून टाकली. ही ताकद आहे. देवाची ताकद काय समजली तुम्ही. पर्वते बैसकान सांडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी, पृथ्वी सर्वाभूती व्हावी ही आज्ञा. हो, गतीर भरता प्रभू ताकद आहे. ताकद देवाची. देवा मला द्यायचं तर तुझा दास कर. जन्मोजन्मी तुझा दास, तुझे दास करू आणि मागू खावया. दिक्कजीने झाले माझे पंढरी राया, काय गा विठोबा आता तुझं म्हणावे. तुमची दासीचा दास करुणी ठेवा. देवानं दास्यत्व स्वीकारलं. देवानं दास्यत्व बनून अर्जुनाची घोडी धुतली. देवानं दास्यत्व बनून सावताबाबांच्या भाजी खोडली. देवानं दास्यत्व बनून चोखोबाराची ढोर बाळतपण केलं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व भक्ती. बळीच्या द्वारामध्ये गेला. तुकोबारा तर म्हणले हे देवा मला मागायला सांगतो पण तू काय मागायला गेला. तू मागायला गेला नाही. बळीच्या द्वारात एवढंच रूप होतं, इतकं रूप होतं. मी गमत पाहत होते त्याची. आणि ते रूप पाहिलं आणि तो गुरु आडवा आला तिथं. गुरुन पाहिलं अरे हा तर कपटी विष्णू आहे म्हणला. आता शिष्याला तर वाचवलं पाहिजे. पण म्हणले बघू काय म्हणतो ते. राजा मी 3 पाय भूमी मागायला आलो म्हणले. 3 पाय 3 पान 3 पाय. संकल्पाच पाणी घेतलं. तो गुरु आडवा आला. मग माणसानं आडवं जीव नाही. ज्याच्या नशिबात जे दान असेल ते देव देत जावं त्यांना. पण हे शुक्राचार्य असतातच तशी. विठ्ठल विठ्ठल दानात सांगतो दान श्रेष्ठ. एक तेवढं वाक्य राहून जाईल, वेळ संपली. कर्ण ज्या वेळेला मेला त्यावेळेला 11 महिन्यापर्यंत कर्णाचा पित्तर घराला माणूस जेवायला बसला नाही. 12व्या महिन्यामध्ये म्हणजे 11व्या महिन्यामध्ये, तसं वर्ष श्राद्ध 11व्या महिन्यात करावं. 11व्या महिन्यामध्ये ज्यावेळेला वर्ष श्राद्धाचा दिवस आला त्यावेळेला प्रत्येक जीवाला 36वी वैतरणी नावाची नदी पार करावी लागते. कोणती नदी? वैतरणी. कशाची नदी ती माहिती आहे तुम्हाला? ती 28 नरकाची नदी आहे. घाणीची नदी आहे ती. असा आपला 5वा स्कंद सांगतो. श्रीमद भागवताचा 5वा स्कंद सांगतो. 28 नरक आहे. आता महाराज भागवतकार आहे म्हणून मी जास्त तुम्हाला सांगणार नाही. 28 नरकाच्या नदीत प्रत्येक जीवाला जायचं आहे. प्रत्येक. माझ्यापासून तुम्ही सुद्धा. पण आपण जर गायीची सेवा केलेली असेल, गायीला दान केलं असेल, गायीला हात लावला असेल, गायीची पूजा केली असेल जीवनामध्ये, तर त्या नदीत कामधेनू आपल्याला जाऊ देत नाही.
म्हणून जीवनात गायीची सेवा करा. पाहिजे गाय. अतिशयोक्ती हिला एक वाक्य सांगून जातो. रोज नुसती 15 मिनिटं गायीवर हात फिरवण्याकरता 5 गायी माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल नुसते हात फिरवण्याकरता आहे. ते बी हा काय नाही, शोक आहे म्हणून घोडा मी ठेवलेला. नुसता शोक आहे मला. बाबांनी पाहिलं शोक माणसं. कुत्रा पाळू नाही पण कुत्रा आहे माझा. हा कथेत जाऊन बसलो तर कथेत येतोय, हरिपाठात जाऊन बसलो हरिपाठात येतोय, फुगडे धरले तर धरणाऱ्याला धरून घेतोय. भूत दया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन म्हणा माझे. एक वाक्य पुढे सांगतो. कर्ण ज्या वेळेला मेला त्याला गायीची सेवा घडलेली नव्हती म्हणून नरकात जावं लागलं. 1 महिनाभर नरकात राहिला. शेवटी महिना संपला, नरकातून वरती निघाला कर्ण. चित्रगुप्तेच्या यमधर्माच्या दरबारात गेला. यमानं चित्रगुप्तेला विचारलं याचं पाप पुण्य सांगा, दान धर्म सांगा. चित्रगुप्तेने सांगितलं ना दानच केलं नाही. दान केलं नाही. कोणाला सांगितलं? कर्ण संतापला आणि सांगितलं धर्मराजाला, राजा दानशुराच्या यादीमध्ये मृत्यू लोकांमध्ये पहिल्या नंबरचा दानशूर मी आहे. खरंय ना ते? त्यावेळेला चित्रगुप्तेने सांगितलं कर्णा तू न लौकिका करता 52 प्रकारचे दान केलेले असतील. भूमी दान केली, सोनं चांदी काय असन ते दान, कवच कुंडल सगळं दान केलं तू. पण असं दाखव एखादा नाश्त्याचा तरी 1 घास खाऊ घातला का? 1 घास तरी कुणाला जेवण दिलं का? कर्ण म्हणला मला सगळं घडलं पण तेवढंच माझ्याकडून घडलं नाही. गेले तुझे दान सगळे, एकही दानाला किंमत राहिली. पण कर्णा तू कोणाला जेवण देत नव्हता, पण जेवण देणाऱ्याचं घर तू या बोटाने दाखवत होता. तू धर्मराजाचं ह्या बोटानं घर दाखवत होता. म्हणून काठावर तुला मी पास करते. तुला याच्या पुढे अन्न भेटणार नाही. तू बोट चोखडता तुझं पोट भरीन. विठ्ठल तसं शिरोडे भाऊ या अन्नदानाचं एवढंच फळ आहे तुमच्या जीवनामध्ये. बसा बसा बसा. एवढंच फळ आहे त्या ठिकाणी. कर्णा इतकं दान तुमच्याकडून घडणार नाही, पण धर्मराज इतकं पुण्य तुमच्याकडून घडणार आहे. तुमच्याकडून नाही, ज्यांनी सप्ताहामध्ये दान जे दाते झाले ते त्याच्याकरता आहे. हो इतकी ताकद वारकऱ्यांची आहे. कारण एक शीत दिलेले अन्न होय कोट्टी कुळाचे उद्धरण नाथ महाराजाचं प्रमाण आहे. अजून त्याकरता माझं राईट टाइम कीर्तन सुरू करणं पडतं. चालत 5 मिनिटं बोलतो बस. धर्मराजानं त्या दिवशी बोटाची वाटणी केली. ऐका ऐका ऐका, हा मुद्दा तुमच्या महत्वाचा आहे सगळ्यांकरता. महिला मंडळ त्या दिवसापासून हे बोट पित्रांच्या आई वडिलांच्या फोटोला याच बोटानं गंध लावायचा, तर ते पित्र तो गंध स्वीकारतात. देवाला या बोटानं गंध पूजा करायची, साधूला या बोटानं पूजा करायची, पिंडावर पाणी या बोटानं सोडायचं, आणि या आंगळी फक्त चौरी भोवरी सप्तपदी करता असते. विठ्ठल विठ्ठल. ओके चलो. दानाचा अन्नदात्या करता बोललो प्रसंग सांगून जातो. ऐसे ब्रह्मवेत्या परंपार न येते एक नामधारका बरोबर. 3000 ब्राह्मण म्हणजे 1 ब्रह्मवेत्ता होतो, आणि 3000 ब्रह्मवेत्ते म्हणजे 1 वारकरी. गणित नाथ महाराजाचं. हो वर्ष श्राद्ध होतं नाथ महाराजांच्या वडिलाचं, सूर्यनारायणांचं, आणि वर्षश्राद्धाला सहस्र ब्राह्मण भोजनाची पंगत होती. सगळ्या 1000 ब्राह्मणांना आमंत्रण दिलं. पण ब्राह्मण म्हणे का रे 11 महिने एकालाही मान दिला आणि आता जायचं. बहिष्कार. 11 वाजले नाथ महाराजांचा, हरिपंडिता ब्राह्मण येत नाही.
म्हणे गुरुजी आमंत्रण सर्वांना आहे. अरे म्हणे ती येणार नाही, तू असं कर, पंढरीला जाणारा कोणी वारकरी असेल ना मंदिरात, घेऊन ये त्याला. पटकन गेला आणि त्या वारकऱ्याला घेऊन आला. तो वारकरी जेवायला बसला, पुंडलिक वरती गजर झाला. हो. आणि गजर ह्या लोकांना ऐकला. कोण? ज्यांना बहिष्कार आणला होता. आणि त्यानं जन पुढाकार घेतला. तो म्हणे आपल्यातला कोण फुटला. फुटणं समजतं ना तुम्हाला? माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे तुमचा. कोण फुटला? म्हणे मी जाई दखियस, मी जाऊन पाहून येतो. तो खिडकीतून पाहायला गेला तर त्याचाच बाप त्याला दिसला त्याच्यात. ओ बाप. तो म्हणे भाऊ आपण काही सांगावं नाही म्हणे. तो वापस आला म्हणे भाऊ मी काही वय खत नाही म्हणे, मी जातो. जो पाहायला आला त्याचा आजोबाच त्याला दिसला. सगळे आले. जो जो पाहायला आला त्याला त्याचा आजोबा, कोणाचा पंजोबा, कोणाची म्हणे का रे. मग सगळे कुजबूज करायला तू कोण दिसला? म्हणे माया बाप दिसला, माया आजोबा दिसला. अजून म्हण पाहू म्हणे पंगत उठल्यावर. तो वारकरी जवळला जेवून उठला. मायबाप 3000 पत्रावळ्या एका पानाखाली निघाल्या. त्यावेळेला नाथ महाराजांनी ओळी खर्च करून टाकली. ऐसे ब्रह्मवेत्या परंपार न येते एक नामधारका बरोबर, तेथ एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धार. इतकी ताकद या सप्तातल्या अन्नदानाची राजा. चला जाऊ द्या. हो हेची व्हावी माझी आस. देवान बुंदीने वाढली. आता उद्या बुंदी वाढ अजून. बुंदी नाही वाढली. देवानं पत्रावळ्या उचलल्या राजा. कधीतरी सेवा करा. आणि गावातल्या सगळ्या मुलींना सांगतो, तुम्ही सप्ताहाच्या पंक्तीमध्ये पाणी वाटण्याचं काम करायचं. विठ्ठल पाण्याचं दान केलं की रुक्मिणी माता तुमच्यावर प्रसन्न झाली. रुक्मिणीनं पाण्याचं दान केलं तर म्हणून कृष्णा नवरा भेटला. रुक्मिणी स्वयंवर वाचा. हो देवा तुझा दास कर जन्मोजन्मी, आणि माझा संकल्प सिद्धीला ने अभंगाचं दुसरं. पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी हो, पंढरीचा वारकरी. वारी चुका नेती हारी, वारी चुका नेती हारी. पंढरीचा वारकरी हो, पंढरीचा वारकरी पंढरीचा पंढरीचा वारकरी. मी संकल्प करतोय पंढरीचा वारकरी. वारकरीची ताकद तुम्हाला सांगतो. पंढरीच का? जगाच्या पाठीवर तुमच्या माहिती करता सांगतो, माझ्या 37 वाऱ्या बद्रीनाथच्या आहेत. सांगू नये पण सांगतो. किती वेळा? दरवर्षी जातो बाबा. मग 4 धाम किती वेळा झाली ते सांगत नाही. पण पंढरीचं सांगू नये वारी, पण वाऱ्याही सांगितलं पाहिजे. कोरोनाच्या धरून 42 झाल्या. तो चालवतो म्हणून चालतोय. त्याच्या सध्याने चालतो. काय होईल ते. आपल्या यात्रा कंपनी आहे माझी. आता यात्रा कंपनी असल्यामुळे जावं लागते. आता लोकांनाही न्यायचं. आतापर्यंत 58,000 लोकांच्या 4 धाम केल्या. माझ्याकडे लिस्ट आहे. मग एवढी यात्रा आणि इतक्या यात्रा. मग महाराज पहा, बद्रीनाथचं दर्शन होईल यात शंका आहे. कारण ज्याचा राहतो वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नसतो वशिला त्याचं कुत्र फाशीला. मग वशिला पाहिजे. देवाचं लाडकं राहावं, साधूचं लाडकं व्हावं माणसानं. नाही तर मी सांगितलं तुम्हाला, ज्यांना गाव मा गंगा त्यांना गुडघ्याला सांगा. ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. पंढरीच का निवडली? महाराज पंढरीचं महात्म्य अतिशयोक्तीने एक वाक्य सांगतो मी. पुण्यात जो अभंग घेतो तो 15 दिवस 20 दिवस तो एकच अभंग सांगतो. पंढरी, नुसतं पंढरी सांगतो रोज.
नुसतं रोज पंढरी. कारण हरिवंश पुराणानं पंढरी सांगितली. पंढरी महात्म्य इतकं अगम्य महात्म्य आहे. हो सज्जन हो, 8-10 लाख लोक माऊली ज्ञानोबारायांबरोबर राहतात. श्रीमंत तुकाराम महाराजाबरोबर 4-5 लाख लोक राहतात. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजाबरोबर 1.5-2 लाख लोक राहतात. सोपान काकाबरोबर 1.5 लाख 2 लाख लोक राहतात. आईसाहेब मुक्ताईबरोबर 1-1.5 लाख लोक राहतात. ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये 42 वर्ष झाले अजून विंचू कोणाच्या नजरेला पडत नाही. ध्यानात ठेवा. सर्प विंचू 5 किलोमीटर रस्ता सोडून निघून जातात. दुरून वंदती चरण. अजून ऐका सांगतो. ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये स्वतः भगवान विष्णू, भगवान शिव परमात्मा स्वतः 88 ऋषी बरोबर चालतात. यक्ष गंधर्व किन्नर काय ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चालतात. अरे पोलीस खातं नुसतं 2000 पोलीस नुसतं गाड्यांच्या नियोजन करतात, वारकऱ्या करता नाही. सोहळ्यामध्ये प्रत्येक अँगलवर PhD करता येईल. PhD एवढा जनसमुदाय. किती तुम्हाला सांगतो. हो मी 10 मिनिटं बिना एशीचा राहत नाही. हो पटीन तुम्हाला. पण पहिल्या दिवशी 35 किलोमीटर कंबर बांधून चालतोय. दुसऱ्या दिवशी 42 किलोमीटर होतोय. कोण चालवतो? विंचू नाही, सर्प नाही. आसन त्या ठिकाणी माणूस पडतो. हा बर, दर्शनाची अपेक्षा नाही. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. पंढरीचं महात्म्य नुसतं कळस झालं तर पंढरीचं दर्शन. बर, चंद्रभागा नुसती पाहिली. सकळई तीर्थी झाली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. हो ऐका पंढरीचे महिमा. पंढरीचे महिमान ऐका. पंढरीचे राहुल तितुके प्रमाण. राहुले तितुके प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावी. तेथील तृण आणि पाषाण तेथील तृण आणि पाषाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव मानावे. ऐसे पंढरी म्हणजे ध्यानी. 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 आता कीर्तन सुरू झालं. इथे नाचल्यानं पापच राहत नाही. नवरदेवाच्या पुढे नाचल्यानं काय घडीन सांगता येत नाही. म्हणून वारकऱ्याच्या दिंडीत नाचावं. इथे नाचल्यानं तरी कीर्तनाचे नाही नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामच नाही पापाचे असे केले. जाऊ द्या. पंढरीचा महिमान ज्यावेळी नव्हते चराचर त्यावेळी होते पंढरपूर.
ज्यावेळी होती गोदा गंगा त्यावेळी होती चंद्रभागा. चंद्रभागेचं महात्म्य काय आहे? चंद्रभागा सरोवर आहे, नदी नाही. हो. आणि संतांच्या संगतीत सर्व काळ. हो, अखंड प्रेमाचा कल्लोळ आपल्यालाही करायचं. सगळ्यांनी हात वर करा, करा करा करा. विठोबा रखुमाई, हरी जय थोबार कुमारी. या ठिकाणी श्री माधवराव पाटील सोनवणे, रखुमाई. भिक्खन गायकवाड, हात वर करा, हात वर करा. श्री भिक्खन दशरथ गायकवाड, प्रवीण शेठ वसंत शेठ अमृतकर, दीपक छगन बच्चाव, भास्कर दादा पवार, नारायण श्रावण खांडेकर, स्वर्गीय हरिशंकर सूर्यवंशी, श्री सतीश बाळकृष्ण जगताप, वैकुंठवासी सीताबाई आत्या दुकळे, वैकुंठवासी रतन वडकते यांच्या स्मरणार्थ श्री देवीदास पंडित वाघ, विश्वनाथ राजाराम केदारे, वैकुंठवासी मंडाबाई कुंभावत स्मरणार्थ, तसं कमलबाई, तसं भीमसेन चंद्रसिंग सेलार स्मरणार्थ, यशवंत नातूदेवरे, स्वर्गीय सोनाबाई सुपडू कुरोडकर, श्री हिरामन दगडू वडकते, श्री रमेश निंबा सूर्यवंशी, श्री वाल्मिक तानपूर आक्षे, श्री विश्वास सुखदेव चित्ते, श्री कारभारी काशीराम मोरे, श्री आबा निंबा रगडे, श्री राजेंद्र मुरलीधर नागमोती, श्री कैलास शिवराम चोपडे एकादशी फराळ, श्री रवींद्र शंकर बागडे एकादशी फराळ, विठोब श्री बाळासाहेब बदाने बोरकुंडकर, श्री विठ्ठल नामदेव कदम, रवींद्र वसंत देशपांडे आणि श्री सकाराम नामदेव कदम. उठू नका, उठू नका. कृपया उठू नका. देव सोपान निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ. सावता गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलनाम. सावता गोरोबा चोखोबा निळोबा जनाबाई मीराबाई मंगलनाम. मीराबाई जनाबाई मंगलनाम. कानोबाई मीराबाई जनाबाई मंगलनाम. मुक्ता
सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु दादा महाराज. जगाच्या पाठीवर खूप देव आहेत सज्जनो. हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारचे देव आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 कुमार, 2 अश्विनी कुमार, 8 वसु, असे 33 प्रकारचे देव आहे. 33 प्रकारच्या देवांचा एकच राजा आहे, बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. जगातले सगळे देव दुरून दर्शन देतात, पण खट नट या सगळे कोणत्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे, कोण्या धर्माचाही आहे, त्याच्याकरता पाय जोडून उभा आहे आमचा देव आणि वाट पाहतो, भक्ताची वाट पाहत. भक्ताची वाट पाहणारा एकच देव जगाच्या पाठीवर आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडीन कृपाळू तातळी उतावीळ. बरं, शास्त्राचे सिद्धांत नाही, किती किती भक्तांच्या घरी गेला सांगता येणार नाही. हो, उदंड तुकोबाराय म्हणतात, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा. नुसतं चंद्रभागेवर बोलायचं झालं, ऐका, चंद्रभागा नावाचं सरोवर कुठे कुठे आहे. पहिलं सरोवर निर्माण झालं सोरटीच्या सोमनाथाला, दुसरं सरोवर निर्माण झालं कुरुक्षेत्राला, तिसरं सरोवर निर्माण झालं वृंदावनात, चौथं सरोवर निर्माण झालं द्वारकेला, 5ं सरोवर निर्माण झालं चंद्रभागा गिरनार पर्वतात, तिथून चंद्रभागा जगन्नाथपुरीला, तिथून चंद्रभागा 22 कुंड, रामेश्वरच्या 22 कुंडामध्ये एक चंद्रभागा नावाचं सरोवर आहे. आणि पंढरपूर आळंदी हे चंद्रभागा, आळंदीलाही चंद्रभागा सरोवर आहे आणि पंढरपूरलाही चंद्रभागा सरोवर आहे. म्हणून ऐशी चंद्रभागे स्नान का, चंद्रानं केलेलं दुष्कर्मासारखं वाईट पाप चंद्रभागेत जातं, तितकं पाप आपल्याकडून घडणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकाम चंद्रभागे स्नान, तुकाम ह्याचे दान. तसं रावळ गावाकरता एकच दान मागतो, एकच दान त्या ठिकाणी, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण.